नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रफुल्ल आणि आत्ता मी जस्ट बॉर्डर 2चा टीझर बघितला. 23 जानेवारीला हा बॉर्डर 2 सिनेमामध्ये येणार आहे, थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. पण त्याच्या आधी मी आता जस्ट बॉर्डर 2चा टीझर बघितला. टीझर बघितल्यानंतर तीच एक भावना आली मनामध्ये की हिंदुस्तान जिंदाबाद. म्हणजे बॉर्डर हा चित्रपट मी जेव्हा प्रथम बघितला, फर्स्ट टाइम चित्रपट बघितला, त्यावेळेस मी शाळेमध्ये जात होतो, लहान होतो. पण आता बॉर्डर 2 पाहायला मी अक्षरशः थिएटरमध्ये जाऊन पाहणार आणि मोठा झालेलो आहे. बॉर्डर सिनेमा असा आहे की ते घरच्यांनी बघितलेला आहे, मी बघितलं नाही, जे येणार आहे ते पण बघणार आहे भरपूर जण आहे. म्हणजे लहानचे मोठे होऊन जे झालेत ना मुलं, त्यांच्याकरता हा खास पिक्चर असणार आहे. कारण बॉर्डर सिनेमाबद्दल जी भावना मनामध्ये आहे ती एक वेगळीच भावना आहे. आणि ते गाणे वगैरे, संदेशा आता आहे तू, ते मनामध्ये रुळलेले गाणे आहे की ऐकण्याची गरज. म्हणजे एकदा ऐकलं की माणूस मन एकदम प्रसन्न व्हायला. बॉर्डर 2चा टीझर आता जस्ट मनामध्ये एक अशी भावना निर्माण झाली. सनी देओलची भूमिका त्याच्यामध्ये मेन दाखवलेली आणि सनी देओल गदर 2 नंतर एक परफॉर्ममध्ये आहे. कारण सनी देओलचा गदर 2 नंतर जो कलेक्शन त्यांनी बॉक्स ऑफिसमध्ये गदर 2चा झालेला आहे, तसंच बॉर्डरचं होतो पण नाही होतं ही पाहण्याची गोष्ट राहणार आहे. आणि आता वरुण धवन आहे, आन शेट्टी, दिलजीत दोसांझ याच्यामध्ये मेन स्टार कास्ट आहे. आणि आता बॉर्डर 2 एक सिनेमॅटोग्राफी, व्हीएफएक्स जे आहे ह्यांमध्ये पण जास्त गुंतवलेलं आहे. त्यावेळेस बॉर्डरच्या वेळेस बजेट कमी असल्यामुळं इतकं सिनेमॅटोग्राफी, व्हीएफएक्स वगैरे बजेट त्यांचं कमी असल्यामुळे त्यांनी त्यावेळेस भर दिला नाही. पण आत्ता व्हीएफएक्स पण चांगले दिले त्यांनी, सीजीआय वगैरे सर्व काही एकदम मस्त आहे. आणि आता म्युझिक अरिजित सिंगनी आता एक गाणं रिलीज झालेलं संदेश आते, पण पहिलं जे बॉर्डर 2 मध्ये गाणं होतं तेच गाणं रिलीज केलं, फक्त आवाज अरिजित सिंगचा दिलेला आहे. आवाज पण, गाणं पण मस्त आहे. आता पिक्चर थिएटरमध्ये कसा परफॉर्मन्स करतो ही बघण्याची गोष्ट राहणार. पण एक मला असं वाटतं की याच्यामध्ये जशी जी बॉर्डर पाहताना आपल्याला जी मनामध्ये भावना होती, बॉर्डरसमोर आपला जे हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे, तसं आपल्याला हे पिक्चर पाहायला बस होतं का नाही होतं. कारण हा चित्रपट 23 जानेवारीला 26 जानेवारीच्या पिरियडमध्ये रिलीज होणार विकेंड आहे. त्यावेळेस विकेंडला कसा बॉक्स ऑफिस कलेक्शन करतो, कसा नाही, हे बघण्याची गोष्ट राहील. आता जस्ट टीझर आला, टीझरवरून तर मी काही स्पष्टपणे मत देत नाही. कारण एखाद्या गोष्टीला 2 ते 3 मिनटं पाहून तिला जज करणं तर मी असं मानत नाही. कारण पूर्णपर्यंत जोपर्यंत मी पाहत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण बऱ्यापैकी याचे रिव्ह्यूज आलेले बॉर्डर 2चे की व्हीएफएक्स वगैरे खराब आहे. मला एवढं काही खराब वाटत नाही, कारण एक भावनिक पिक्चर आहे. आणि बॉर्डर 2चा वेट हा खूप दिवसांचा होता, खूप वर्षाचा होता. म्हणजे 25 वर्षानंतर याचा बॉर्डर 2 आला आहे. गदर 2 नंतर सनी देओलचा हा पिक्चर मी अक्षरशः मला असं वाटतोय की 500-600 करोडच्या पुढं जायला बसलाय. वरुण धवन आहे, दिलजीत दोसांझ आहे, हा शेट्टी आहे आणि सनी देओलचा जो आपला धमाकेदार आवाज, त्याच्यामध्ये एक डायलॉग, आवाज घातक जाने चाहिए, आवाज घातक जाने, आवाज लाहोर तक जाने चाहिए, ह्यो डायलॉग ऐकला मनामध्ये एक